कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. संतोष देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण. मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी घेणार? मुंडेंचा कराडला पाठिंबा नसता तर क्रूर हत्या झालीच नसती. अंजली दमानी यांचा संताप. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणं मुख्यमंत्र्यांना आवश्यक वाटलं नसेल. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना गरजेचं वाटलं तर ते राजीनामा घेतील. मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. बीड हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा प्रत्यक्ष संबंध दिसत नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर मुंडेंवरील आरोप सिद्ध झाल्यास कारवाई करणार, बावनकुळेंची ग्वाही. गुंडांच्या दबावाखाली लोकांना राहावं लागत होतं. गुंडांच्या त्रासाला कंटाळून 500 व्यापारी परळी सोडून गेले, सुरेश धस यांचा आरोप. मनोज जरांगेंचे मेहुणे विलास खेडकर तडीपार. अवैध वाळू उपसा, वाळू चोरीचे गुन्हे दाखल असल्यानं कारवाई. बोलणं बंद करण्यासाठी षडयंत्र रचलं, जरांगे यांचा आरोप. कुणाचा नातेवाईक आहे म्हणून कुणाला अटक होत नाही, गुन्हे केल्यास अटक होते. जरांगे यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. संजीव राजे नाईक निंबाळकरांची चौकशी अखेर 5व्या दिवशी संपली. फलटणसह पुण्यामधील निवासस्थानी आयकर विभागाकडून छापेमारी सुरू होती. तपासामध्ये अधिकाऱ्यांकडून कुठलीही जप्ती नाही, संजीव राजे यांची माहिती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरची माफी. वेदांनुसार आंबेडकर ब्राह्मण ठरता, सोलापूरकरच्या नव्या दाव्यानं वाद. महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्या. 2 दिवसामध्ये सोलापूरकरला अटक न झाल्यास घरामधून बाहेर काढून चोप देण्याचा भीम आर्मीचा इशारा. सोलापूरकर पुण्यामधील घराची सुरक्षा वाढवली. राहुल सोलापूरकर जिथं असेल तिथं झोडण्याचा जितेंद्र आव्हाड यांचा इशारा. फडणवीसांनी तातडीनं अटकेची कारवाई करण्याची सचिन खरात यांची मागणी. तर सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस, शरद कोळींची घोषणा. ठाकरेंपाठोपाठ आता काँग्रेसकडून देखील मुंबई महापालिकेसाठी स्वबळाचा नारा. पदाधिकाऱ्यांकडून मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याची मागणी. एकटं लढल्यास सर्वांना समान न्याय मिळण्याची भूमिका. गोपीनाथ मुंडे भाजपच्या जन्मापासून होते, त्यांनीच पक्ष उभा केला. नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य. बच्चू कडूंचं अमरावती जिल्हा बँकेचं संचालकपद धोक्यात. कोर्टानं 1 वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर पदावरून अपात्र करण्याबाबत सहकार विभागाची नोटीस. 15 दिवसात म्हणणं मांडण्याचे आदेश. विरोधी गटातील संचालकांनी केली होती तक्रार. बीडच्या माजलगावमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा. 8 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्राबाहेर थांबून. किसान सभेकडून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून 28 फेब्रुवारीपर्यंत नाफेडची मुदत वाढवावी. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रकाश सोळंके यांची पालकमंत्री अजितदादांना विनंती. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष मोरे यांच्या कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत. विजय शिवतारे यांच्याकडून कुटुंबियांना रक्कम सुपूर्द. 32 लाखाच्या कर्जामधूनच शिरीष मोरेंनी केली होती आत्महत्या. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा. शहांसोबतच्या भेटीनंतर बिरेन सिंह यांच्याकडून राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. राज्यातील जातीय हिंसेनंतर राजीनाम्यासाठी केला होता दबाव. छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 31 नक्षलवादी ठार, 2 जवान शहीद. विजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरामध्ये ही चकमक झाली. 31 मार्च 2026 पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपुष्टात आणणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट. तर छत्तीसगडमधील सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत शहीद जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. भायखळा, देवनार, मालाड पश्चिम, शिवाजीनगर, मानखुर्द परिसरामध्ये अत्यंत वाईट हवेची नोंद. गुणवत्ता निर्देशांक तब्बल 195. दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर 4 गडी राखून विजय. 3 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताकडे 2-0 विजय आघाडी. रोहित शर्माचं शतक तर शुभमन गिलची अर्धशतकी खेळली. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.